आजच्या बातमीत आपण पाहणार आहोत भोर तालुक्यातील लाचलुचपत प्रकरण। माती वाहतुकीसाठी लाच मागणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले आहे। भोरमधील निगुडघर येथील मंडलाधिकारी अरुण 40 वर्ष राहणार वेताळपेठ भोर पुणे यांच्यावर आरोप आहे की त्यांनी माती वाहतुकीसाठी 1.5 लाख रुपयांची लाच मागितली। तक्रारदार तरुण व्यावसायिक वय 23 वर्ष याने 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत 200 ब्रास माती वाहतुकीचा परवाना भोर तहसील कार्यालयाकडून घेतला होता। यासाठी त्याने 1,26,230 रुपये रॉयल्टी भरली होते। परवाना मिळाल्यानंतर माती वाहतूक सुरू झाली, परंतु 30 नोव्हेंबर रोजी गायकवाड यांनी वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून 1.5 लाखाची लाच मागितली। पैसे न दिल्यास माती वाहतूक करू दिली जाणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली। लाच मागितल्यावर तक्रारदार तरुणाने एसीबी कडे तक्रार केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून गुरुवारी दुपारी भोर परिसरातील अभिजित मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला। यानंतर सायंकाळी 5च्या सुमारास भोर-शिवनगर रस्ता परिसरात तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना गायकवाड यांना रंगेहात पकडले गेले। या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि त्यांच्या पथकाने केले। सध्या पोलीस निरीक्षक अविनाश घरगुडे तपास करत आहेत। भोर तालुक्यातील ही घटना भ्रष्टाचार विरोधातील कारवाईत आणखी एक यशस्वी पाऊल म्हणून नोंदवली गेली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।